नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला कसोब शिमगोत्सव दाखविणार आहे. आमच्या दाराशी आय शिमगा. श्री लक्ष्मी केशव प्रसन्न. श्री लक्ष्मी केशव या देवळातील पालखी आज पावसकरांच्या घरी येणार आहे. तर आम्ही सर्व चाकरमणी त्याचं दर्शन घेण्यास आलो आहोत. तर मित्रांनो, कसोब गावातील शिमगोत्सव हा खूपच मोठा मानला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावांमधून खास हा शिमगोत्सव साजरा करण्यासाठी लोक इथे येतात. अगदी ढोल व डीजेच्या तालावर नाचण्यासाठी लोक इथे बेधुंद होऊन नाचतात. अगदी प्रचंड गर्दी असूनही माझे काही सबस्क्रायबर फॅन्स मला इथे मिळाले. लक्ष्मी केशवाच्या आशीर्वादानेच हे पॉसिबल झालं. यावर्षी मला त्यांना काही नीट ट्रीट व ग्रीट करता आले नाही, पण पुढच्या वर्षी आपण नक्की काहीतरी प्लॅन करू. अगदी एका कोल्डप्लेच्या कॉन्सर्टनुसार इथे डीजेने मस्तपैकी लाइटिंग करून एकदम झकास गाणी लावलेली. यंग जनरेशनची मुलं अगदी बेधुंद होऊन या गाण्यांच्या तालावर नाचत होती. हा संपूर्ण जल्लोष पाहून मी सुद्धा पालखीसमोर जाऊन ढोल वाजवायचा आनंद लुटला. थोड्याच वेळात पालखी डोक्यावर घेऊन नाचवायचा मोहही मला काही आवरला नाही. थोडा मानेचा वॉर्मअप करून मीही पालखी डोक्यावर घेतलीच. जुन्या परंपरांमध्ये आधुनिक परिस्थितीनुसार काही बदलाव घडवून हा शिमगोत्सवचा उत्सव अगदी जोमाने साजरा केला जातो. अगदी रात्री 12 वाजता हा सण, हा डीजे, हा ढोल सुरू झाला होता. ते आता सकाळचे 7 वाजले आहेत, तरी या चेहऱ्यांवरचा उत्साह बघा. किती अगदी जोमाने ही पालखी नाचवत आहे. तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्की कळेल की कोणाच्या चेहऱ्यावर तो उत्साह अगदी जराही कमी नाही झाला आहे. या अशा सणांमुळे कधीही न भेटणारी मंडळी, आपल्या घरातील रिलेटिव्स एकत्र येऊन हा सण साजरा करत आहेत, एकत्र येऊन मजा करत आहेत आणि त्याचा आनंद लुटत आहेत. शेवटी पालखीतले देव, त्यावरील हार हे सर्व काही काढून पालखी मोकळी करून मानकऱ्यांच्या घरात ती ठेवली जाते. थोड्या वेळाने आम्ही तिथून निघालो. जवळच कसोब येथील बंदर व रेड वॉटर सी होते, मग ते बघण्यासाठी आम्ही गेलो. त्याचा हा नजारा पाहा. संपूर्ण रात्रभर जागरण झाल्यामुळे अगदी व्यवस्थित झोपून गेलो मी, कारण संध्याकाळी पुन्हा वाडीतील होळी होती.
कोणाच्या बागेतले आंब्याचे झाड काढून आणायचे ह्याचे अगदी प्लॅनिंग प्लॉटिंग अगोदरच होते. त्यानंतर त्या झाडाची होळी केली जाते. वाडीतील सर्व मुलं एकत्र येऊन या पालखीची सजावट करतात. नंतर ही पालखी घरोघरी नेऊन सर्वांना त्याचे मनोभावे दर्शन घडवून आणतात. ही पालखी खूपच जड असते, पण त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पहा. ही पालखी जड असूनही त्याचं वजन अगदी जाणवतच नाही आहे असं दाखवून ते अगदी सहजपणे त्या पालखीला नाचवत आहेत. ही पालखी नाचवताना ढोल व ताशाचा व आपल्या समोर असणाऱ्याचा रिदम पकडण्याचं खूपच महत्त्वाचं आहे. आता हे झाड होळीच्या ठिकाणी नेतात, त्याला सजवतात व त्याची होळी करतात. तर मंडळी, असे नवनवीन ब्लॉग्स बघण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा व माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी, म्हणूया आपण सगळेच तो चले क्या.